आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राज्यातील वाहतूकदारांनी संप मागे घेतलेला आहे। स्कूल बस मालकांचं आंदोलन पुढे ढकलण्यात आलेलं आहे। स्कूल बस मालकांचं आंदोलन आता पुढे ढकलण्यात आलं असून राज्यातील वाहतूकदारांनी संप मागे घेतलेला आहे। स्कूल बस मालकांनी त्यांच्या काही मागण्या ठेवत आंदोलन पुकारलेलं होतं आणि उद्यापासून ते संपावर जाणार होते। मात्र आता राज्यातील वाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आलेला आहे। स्कूल बस चालकांनी आणि मालकांनी जर आंदोलन पुकारलं, जर संप पुकारला तर विद्यार्थ्यांची शाळा बुडेल अशी चिंता पालकांना होती। आणि मात्र आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी सीमा दाते। सीमा, काय अधिकची माहिती? नक्कीच तेजल, खरं तर हा संप जर उद्या झाला असता तर नक्कीच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला असता। पण त्याचबरोबर इतर जी खासगी वाहतूक सेवा आहे ती देखील विस्कळीत झाली असती। मग यात एपीएमसी मार्केट असतील किंवा इतर खासगी बस असतील, ह्या सगळ्यांना त्याचा परिणाम झाला असता। मात्र आता जर आपण पाहिलं तर हा संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे, मध्ये पुढे ढकलण्यात आलेला आहे। कारण मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी स्कूल बस ओनर्स असोसिएशन असेल किंवा खासगी बस असोसिएशन असतील यांच्यासोबत बैठक केली होती आणि या बैठकीमध्ये सकारात्मक बैठक झाली असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे हा संप जो आहे तो तुर्तास पुढे ढकललेला आहे। पण या सगळ्यांवरती एकूणच काय तोडगा निघतो, कशा पद्धतीने यांच्या मागण्या पुढे कशा पद्धतीने पूर्ण करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। तेजल, धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतो राज्यातील वाहतूकदारांनी संप मागे घेतलेला आहे, तात्पुरता मागे घेतलेला आहे। मात्र या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कशा पद्धतीने सरकारकडून पूर्ण होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।